मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजेच 12 ऑक्टोबरचा महा एपिसोडचा हा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, सकाळी खूप वेळ वाट बघितली मी. 11-11:30 पर्यंत रिव्ह्यू आलाच नव्हता. मग मात्र मुलांना सुट्टी होती, त्यामुळे आमची दिवाळीची शॉपिंग राहिली होती. कपडे खरेदीची ती करायला गेलो होतो. कोणाकोणाची शॉपिंग झाली आज मला कमेंट करून नक्की सांगा. शॉपिंग करून घरी आलो, स्वयंपाक केला, जेवले आणि आत्ता तुम्हाला या मालिकेचा रिव्ह्यू देतेय. आय नो उशीर झालाय, पण प्रेक्षकांनो, रविवार शिवाय दुसरा वेळही मिळत नाही आणि त्यातनंच TTMचा रिव्ह्यू नव्हता, म्हणून मग मुलांना खरेदीसाठी घेऊन गेलो. तुमची सगळ्यांची शॉपिंग झाली का? मला कमेंटमध्ये नक्की आवर्जून सांगा. तुमच्या कमेंटची मी वाट बघेल. आज आम्ही किराणा सुद्धा आणलाय प्रेक्षकांनो. आज खूप कामं होती रविवारची तुंबलेली, काय सांगू तुम्हाला, खूप दमछाक झाली आहे. तर बघा, लग्नानंतरचा आजचा हा महा एपिसोडचा रिव्ह्यू तुम्हाला देतेय आणि दोन्हीही भाग मी या एकाच व्हिडिओमध्ये समाविष्ट केलेत. आता सुरुवातीला तुम्ही पाहिलं की मानिनीला आणि नंदिनीला आणि त्यातनं पार्थला सुद्धा ही बातमी कळली आहे की काव्याच्या लायब्ररीमध्ये आग लागली आहे. त्यामुळे पार्थ तडक तिथे निघालाय. आता नंदिनीने जेव्हा अनिशाच्या मोबाईलवर कॉलबॅक केला तेव्हा तिलाही हे सगळं कळलंय. आता बघा पुढे काय काय घडलंय. प्रचंड तमाशा घडलाय आज. रॅदर आज मालिकेची स्टोरी खूप पुढे गेली असं म्हणायला हरकत नाहीये. काव्या ते घड्याळ आणण्यासाठी म्हणून गेली आहे बरं का. त्या आगीमध्ये तिने उडी घेतली आहे. खरं तर नंदिनी फोन लावते अनिशाला, पण तिचा फोन लगेच स्विच ऑफ येतो. पण आता मात्र नंदिनी घाबरते, काव्याला काही झालं तर नसेल ना. इकडे काव्याने ते घड्याळ आणण्यासाठी स्वतःला आगीमध्ये झोकून दिलंय आणि फायनली तिला ते घड्याळ मिळतं, पण ती तिथे बेशुद्ध होऊन जाते. प्रेक्षकांनो, इकडे बघा, नंदिनी आणि मानिनी वेगवेगळ्या चर्चा करताय, काय झालं असेल काय नसेल झालं. तेवढ्यात तिथे वसू आत्या आल्यात बरं का, कारण पार्थ या दोघींना काहीही न सांगता निघून गेलाय ना. फक्त अनिशाचा फोन आला आणि काव्या एवढंच या दोघींना कळलंय. आता वसू आत्या आल्यावर विचारतात, काय बाई काय झालं. मग आता ही नंदिनी सांगते की काहीतरी सांगितलं अनिशाने आणि पार्थ टेन्शनमध्ये धावत गेले. त्यावर लगेच वसू आत्या निगेटिव्ह बोलायला लागतात आणि म्हणतात, झालं त्या काव्याबद्दल काहीतरी कळलं आणि गेला हा पार्थ धावून. ती पोरगी जोवर घरात आहे ना तोवर आमची मानिनी काही निश्चिंत राहू शकणार नाही. वसू आत्यानं जाम सॉलिड बदमाश येतं प्रेक्षकांनो. त्यांना माहिती आहे आपण सध्या काव्याबद्दल वाटेल तसं बोललो तरी मानिनी आपल्याला काही बोलणार नाहीये. म्हणजे त्यांना माहिती नाहीये काय झालंय, पण तरी सुद्धा फायदा घेतात संधीचा. दोघीही मायलेकी मिळून आता खूप बोलतात बरं का काव्याला. अगं ती रम्या तर म्हणते, अगं आई ती काव्या तर पाडसोबत राहत सुद्धा नाही एका रूममध्ये, आली मोठी अभ्यास करणारी. आता नंदिनीला खूप राग येतो बरं का रम्याचा आणि वसू आत्याचा. कारण वसू आत्या चक्क बोलतात, अगं मानिनी मी तर म्हणते त्या काव्याला सांग हे घर सोडून निघून जा म्हणून. नंदिनी चिडून म्हणते, काय हो वसू आत्या काय बोलताय हे. वसू आत्या म्हणतात, आम्ही आणू आमच्या पाठसाठी दुसरी बायको, कळलं का. नंदिनी म्हणते, अहो काय बोलताय, तुमच्या जिभेला काही हाड. अहो तुम्हाला कळतंय का आत्या. तेवढ्यात आता विक्रम आलेत बरं का. नंदिनी खूप चिडलेली असते आणि म्हणत असते, तुमची शिक्षा माफ झाली म्हणून वाटेल तसं वागणार का आत्या. आता इकडे लगेच विक्रम आल्यावर म्हणतात, कोणी माफ केली हिची शिक्षा. प्रेक्षकांनो, ते विक्रम आल्यामुळे काहीतरी पॉझिटिव्ह घडणार बरं का, हे नक्की. आता पार्थ पोहोचलाय लायब्ररीमध्ये आणि ती आग बघतोय. काव्या तिथे बेशुद्ध झालेली असते. विक्रम खूप चिडतात. वसू आत्याची शिक्षा कोणी माफ केली आधी ते आल्या आल्या विचारतात. ते आल्या आल्या मानिनीवर चिडतात आणि म्हणतात, हे का केलंस तू मानिनी, मी घरात नसताना तू यांची शिक्षा का माफ केली. विक्रम मानिनीला खूप ओरडतात. प्रेक्षकांनो, काय ग मानिनी, त्या युगंधरचं प्रेम प्रकरण नंदिनीला कळलं म्हणून तू नंदिनीकडनं सगळे हक्क हिरावून घेतले की काय. नाही म्हणजे खरं तर तुझं लक्ष असायला हवं घरामध्ये. सध्या काव्या घरात नाहीये, जीवा घरात नाहीये, पार्थ कुठे गेलाय, काही माहितीये का तुला नंदिनी. काय ग, तुला जर आधीच हे सगळं कळलं असतं तर झालं असतं का हे सगळं. तू का लक्ष देत नाहीये तुझ्या पोरांकडे. काय गे मानिनी, अगं तू घरात नसताना सगळं घर तुझ्या भरोशावर सोडून जायचो ना मी. आता आपल्या घरामध्ये हे असं चित्र का दिसतंय मला. आता मानिनीला लगेच लागतो तो टोमणा बरं का. मानिनी म्हणते, तुम्ही या सगळ्याला मला जबाबदार धरताय का, मला दोष देताय का तुम्ही. आता ते चिडतात विक्रम आणि म्हणतात, हो दोष मी देणार, तुलाच देणार. या घरातली सत्ता नंदिनी आणि काव्याच्या हातात नाहीये, तुझ्या हातात आहे ती. विक्रम म्हणतात, मानिनी या घरात तुझी सत्ता आहे. तुला विचारल्याशिवाय पोरं कधीच कसेही वागत नाही आणि काहीही करत नाही. सगळं तुला विचारून होतं या घरामध्ये. मानिनी म्हणते, गेले ते दिवस, आता कोणी मला काही विचारत नाही बरं. आता या घरात प्रत्येकाला काही ना काही लपवायची खोड लागली आहे. आता लगेच विक्रम चिडतात म्हणतात, बाकीचं काही सांगू नको मला. तू या दोघींची शिक्षा का माफ केली ते सांग.
आता बघा रम्या आणि वसू आत्या कशा घाबरतात. आता मात्र विक्रम म्हणतात स्वतःच्या चुका लपवू नकोस तू मानिनी. वडाची साल तुला पिंपळाला लावायची गरज नाहीये. युगंधरने प्रेम प्रकरण लपवलं आणि यांची शिक्षा तू माफ केली याचा काही अर्थार्थी संबंध आहे का मानिनी? काय चाललंय सगळे घरामध्ये? आज रात्री मला डायनिंग टेबलवर सगळेच्या सगळे हजर पाहिजे. मला सगळ्यांशी बोलायचंय. लाव ग त्या जीवाला फोन नंदिनी. विक्रम असले चिडलेत ना प्रेक्षकांनो. आता मालिकेत काहीतरी पॉझिटिव्ह घडेल अशी आशा दिसते बरं का, कारण ते विक्रम आल्यामुळे एक सॉलिड स्टोरी पुढे गेली आहे बरं का प्रेक्षकांनो. आता बघा चुपचाप वसवात्या तिथून निसटतात. मानिनी पण चालली जाते आणि मग नंदिनीला येतं टेन्शन. बाई काव्याला काय झालं असेल? आता बघा इकडे हा जीवा अजूनही रडतोच आहे. तो मंदिरात एकटाच बसलाय. त्याला आता कळे ना आनंद निवास करावं तर काय करावं, कसं परत मिळवावं. तेवढ्यात तिथे ना त्याला 2 कपल दिसतात बरं का. ते खूप आनंदी असतात आणि त्यातल्या कपलमधल्या त्या नवऱ्याने बायकोसाठी गजरा आणलेला असतो. ती बायको खूप खुश होते गजरा बघून आणि त्याच वेळेला जीवाला पण आठवतं की त्यानेही नंदिनीसाठी गजरे घेतले होते आणि नंदिनीला सुद्धा ते गजरे फार आवडतात हे जीवाला आठवतं. आता ते दोन्ही कपल एकमेकांशी प्रेमाने बोलत असतात. तो नवरा त्या बायकोला छान गजरा माळून म्हणतो, अगं तुझ्यासाठी मुद्दाम गजरे आणले. ती बायको म्हणते कशाला खर्च केलात? त्यावर तो नवरा म्हणतो तुझ्यामुळे आज मी इथे आहे ग, तुझ्यामुळे मी पायावर उभा आहे आज माझ्या. तो नवरा म्हणतो अगं मला सोडून जाणार नाहीस ना? मग ती बायको म्हणते मी कुठे जाणार आहे, मी तर तुमच्या सोबत आहे. म्हणजे हे दोघं एकमेकांशी बोलतात ना तसंच हे नवरा बायको एकमेकांशी बोलतात. आता जीवाला ते बघून अजून वाईट वाटतं आणि आता तो रडायला लागतो. इकडे पार्थने काव्याला वाचवलं बरं का प्रेक्षकांनो आणि आता तिला वाचवत असताना तो बिचारा स्वतः खाली पडतो आणि आता पुढे काय घडतं ते बघा. इकडे मानिनी आणि विक्रम दोघांमध्ये सॉलिड शाब्दिक चकमक झाली आहे. आता हे विक्रम प्रेमाने बोलायला जातात त्यांच्याशी. ते म्हणतात काय ग मानिनी चहा घेशील का? आता लगेच या मानिनीबाईंच्या येतं अंगात, आधी तसंही त्यांच्या अंगात आलेलंच आहे म्हणा. त्या म्हणतात चहा कशाला घ्यायचा, नाही शिक्षा देऊन टाका ना मला. आता बघा काय आहे काय नाही ते कसं बोललात तुम्ही मला सगळ्यांसमोर. मी घर नीट चालवत नाही का? तुम्हाला माहिती आहे का या घरात काय काय चाललंय ते? नेहमीप्रमाणे या विक्रमला दोष देऊन निघून जात असतात. तेव्हा ते विक्रम त्यांना बसवतात प्रेमाने आणि म्हणतात काय झालं सांगशील का मला मानिनी? मग आता मानिनीताई म्हणतात तुम्हाला काही माहिती नाहीये. अहो पार्थ काव्या कसे वागतायत आणि या घराची अब्रू राखायसाठी मी स्वतःची किती मोडतोड करते. आता या विक्रमला वाटतं बापरे घराची अब्रू वगैरे काय ग ए मानिनी? अगं त्याचा आणि या वसुताईची शिक्षा माफ करायचा काय संबंध? त्यावर मानिनी म्हणते अहो मी मुद्दाम नाही वाईट वागत आहे हो, अहो मी काही वाईट बाई नाहीये, पण तुम्हाला नाही कळणार. मला माझ्या लेकाची खूप काळजी वाटते अहो, पुढे जाऊन त्याचं आयुष्यात नीट व्हावं असं मला वाटतंय ना. विक्रम म्हणतात अगं नीट तर झालंय, काय झालंय मानिनी, काय प्रकारे मला काही सांगशील का? असं कोड्यात नको बोलू. मानिनी म्हणते सांगते सगळं सांगते, शांतपणे सगळ्यांना जमू द्या, सगळ्यांना समोरासमोर येऊ द्या. माझ्या जीवा आणि पार्थला काही झालं ना तर मी सोडणार नाही कोणाला. अरे देवा, आता या विक्रमला काही कळलं नाही ना ही काय बोलू लागली बाई. आता ते नुसते बघतात त्या मानिनीकडे आणि टेन्शन आले त्यांनाही आता आल्या आल्या की आपण इथे नसताना नेमकं झालंय तरी काय. प्रेक्षकांनो किती गैरसमज दाखवलेत बघा ना. म्हणजे मानिनी त्या मैत्रिणीचं ऐकून वाटेल तसं वागतीये प्रेक्षकांनो घरामध्ये आणि आता त्या काव्याची काही चूक नाहीये. म्हणजे आपल्याला जे वाटत होतं ना तसंच पुढे त्यांनी तमाशा रंगवलाय. पण आता या तमाशातनं एक ट्विस्ट आलाय बरं का आणि हा ट्विस्ट तुम्हाला दुसरं तिसरं कोणीही सांगणार नाही, फक्त मीच सांगणार आहे. बघत राहा, सांगते काय ट्विस्ट आलाय ते. आता बघा मानिनी निघून जाते. आता इकडे पार्थ आणि काव्याचा तो आगीचा थरार त्यांनी रंगवलाय. काव्याला वाचवतो खरा हा पार्थ, पण ती काव्या वाचते आणि हा नेमका एका कपाटाच्या आडी पडतो आणि त्याला खूप गंभीर दुखापत होते पार्थला आणि आता त्याला हॉस्पिटलाइज केलं जातं. त्याने त्या काव्याला असं बाहेर लोटून दिलेलं आहे आणि तो मात्र तिथे त्या आगीमध्ये होरपळतो. इकडे लगेच अपशकुन होतो. नंदिनी देवघराच्या समोर असते तेव्हा दिवा विझणार असतो, जे आपल्या फिल्मी दाखवतात ना मालिकेत तसंच दाखवलंय. मग नंदिनी आणि या मानिनी दोघी मिळून त्या दिव्याला वाचवतात आणि देवाजवळ प्रार्थना करतात की काहीही अपशकुन घडू देऊ नको देवा. आणि तेवढ्यात आता जीवाला फोन आलाय बरं का, पार्थच्या बाबतीत असा अपघात झाला म्हणून. आता ते काही त्यांनी ऐकवलं नाही, पण जीवा तो फोन ऐकतो आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकते. अतिशय अमेझिंग ॲक्टिंग केली आहे प्रेक्षकांनो. आज प्रत्येक कलाकाराने खरंच या सगळ्यांची कमाल आहे प्रेक्षकांनो. कथाला एवढं छान पद्धतीने प्रेझेंट करायची. आता दवाखान्यात नेतात पार्थला,
त्याला खूप दुखापत झालेली असते, इजा झालेली असते, खूप ठिकाणी त्याला जळालेलं आहे, भाजलेलं आहे. मानिनी, विक्रम सगळेच दवाखान्यात पोहोचले. नंदिनी आल्या आल्या विचारते, काव्या अगं हे काय होऊन बसलं सगळं? काव्याला पण खूप भाजलेलं असतं, तिच्या नाकाला भाजलंय, चेहरा बघा ना कसा झालाय. काव्या आता नंदिनीला रडून रडून सगळं सांगते की कशी ती घड्याळ तिथे विसरली आणि ती घड्याळ आणण्यासाठी गेल्यावर पाड तिथे येऊन तिला वाचवतो. मानिनी आता रडते आणि म्हणते, देवा माझ्या बाळाला वाचव रे बाबा. सगळं काही सांगते काव्या नंदिनीला. आणि आता नेहमीप्रमाणे या मानिनीने काव्याला दोष द्यायला सुरुवात केली आहे. आता रम्या आली आहे बरं का, आणि तिला कळलंय की पार्थला लागलंय, भाजलंय. आता ती एवढी पॅनिक झालेली दाखवली. आता तिचं प्रेम इतकं उफाळून आलंय वर का काय सांगू. स्वात्या म्हणतात, अगं बस, नको जाऊ तू रम्या, घरीच बस. रम्या म्हणत असते, अगं अशी काय करते आई, मला जाऊ दे, माझ्या पार्थला लागलंय ना गं, मला जावं लागेल, मला त्याला डोळ्याने बघू दे. पण ही स्वात्या काही तिला जाऊ देत नसते. ती म्हणत असते, अगं जाऊ नको तू रम्या तिथे, तुला कोणी बघू देणार नाही, पार्थला बोलू देणार नाही. रम्या म्हणते, जाऊ दे आई, नाही बोलू दिलं तर नाही बोलू दिलं, पण मला कळेल ना गं तो आई तो माझा आहे ना गं. अगं मी त्याच्यासाठी एवढं सगळं करते ना गं, आपण एवढे सगळे प्लॅनिंग करतोय कशासाठी, पार्थ माझा व्हावा त्यासाठीच ना. आई मला जाऊ दे गं, अगं माझ्या पार्थला लागलंय गं. अरे बापरे, एवढं तिचं प्रेम उफाळून आलंय. प्रेक्षकांनो का विचारू नका, मला तर वाटलं की आता लगेच ही लग्न लावते का काय पार्थची. त्या स्वात्या तिला खूप प्रयत्न करतात थांबवायचा, अगं बाई ऐक माझं, नको जाऊ नको जाऊ. 3-4 वेळेला रोखतात त्या तिला, पण शेवटी ती काय ऐकत नाही आणि निघतेच जायला. इकडे डॉक्टर आलेत आता, पार्थची त्यांनी थोडीफार काय ट्रीटमेंट करायची ती केली आहे. आणि आता त्यांना सांगितलंय की त्यांना न खूप भाजलंय आणि जबरदस्त मार लागलाय, पण ते आता शुद्धीवर आलेत. आता काव्या जाणार असते बरं का आधी पार्थला भेटायला. आता नेहमीप्रमाणे मानिनी आडवी गेलीच आणि काव्याला म्हणतेय, तू नाही जायचंस पार्थला भेटायला आतमध्ये, तुझ्यामुळे हे सगळं घडलंय. आणि इथे जबरदस्त पचका होतो मानिनीचा, कारण आतून एक सिस्टर येते आणि म्हणते, ते पार्थ आहेत ना आतमध्ये पेशंट, ते काव्या काव्या म्हणून नाव घेत आहे. आणि मग काव्या पटकन आतमध्ये जाते आणि मग सगळेजण काव्याच्या मागे मागे जातात. आता लागली मानिनी, बाई माझं लेकरू करून बसली त्या पार्थच्या उशाजवळ. अरे पार्थ काय रे, किती लागलं तुला बेटा, आम्ही किती घाबरून गेलो होतो. रडते पडते त्या पार्थ जवळ. म्हणजे हिचं प्रेम तेवढं खरं आहे, बाकी कोणाचंच प्रेम नाहीये पार्थवर. काय प्रेक्षकांनो, आई पॉझिटिव्ह असते हो, पण म्हणून आई मुलांना अशी प्रेमामध्ये बांधत नसते. असो, मालिका म्हणल्यावर थोडाफार अतिरेक चालणारच. मग तो पार्थ काही खरं तर बोलायच्या सिच्युएशनमध्ये नाही आहे, पण तरी सुद्धा तो कसा बसा तोडके मोडके शब्द काढतोय तोंडातून, हो मी बरा आहे, आता मला काही त्रास नाहीये वगैरे वगैरे. शेवटी ते विक्रम म्हणतात, मानिनी तू त्याला त्रास नको देऊ, बरं चल आपण दोघं जण बाहेर बसू, काव्याला बोलू दे ना त्याच्यासोबत. बैस काव्या तू इथे बैस. पण मानिनी काही तिथून उठत नसते लवकर. शेवटी ते विक्रम तिला कानात म्हणतात, अगं त्याने आधी काव्याला बोलवलं की नाही बरं वाटल्यावर, तू काय नंतर बोल ना, तू कशाला नवरा बायकोच्या मध्ये मध्ये करते, असं त्यांना म्हणायचं असेल पुढे. पण त्यांनी खूप कंट्रोल केलं स्वतःवर बरं का, आणि कसं बसं नेलं तिला बाहेर. ती म्हणत असते, नाही मलाच बसायचं त्याच्याजवळ. मानिनी काही ऐकत नसते, पण नेलं त्यांनी कसं बस हात ओढून तिचा बाहेर. आता काव्या बसते पार्थ जवळ, विचारते, काय हो देशमुख असं काय केलं तुम्ही, मी घाबरले ना. मग आता पार्थ म्हणतो, बऱ्या आहात ना तुम्ही. फक्त या बिचाऱ्याने विचारलं बरं का तिला, बाकी तिला कोणी विचारलं नाही. फक्त नंदिनी आणि पार्थ दोघांनीच काव्याच्या तब्येतीची चौकशी केली बरं का प्रेक्षकांनो. आता काव्या म्हणते, काय हो पार्थ, तुम्ही असे आगीत का गेलात आतमध्ये मला वाचवायला, तुम्हाला काही झालं असतं तर. मग तो म्हणतो, काव्या मला काय होणार आहे, तुम्ही नेहमीप्रमाणे माझ्यावर फिसकारलात ना तर मला बरं वाटेल. मग दोघांमध्ये एक गोडी गुलाबीचं बोलणं त्यांनी ऐकवलं. काव्या म्हणते, तुम्हाला त्रास तर नाही होते ना जास्ती. मग पार्थ म्हणतो, तुम्ही फिसकारत नाही ना त्याचा त्रास होतोय. मग काव्या म्हणते, आता बडबडू नका बरं, शांत बसा देशमुख, आराम करा आणि हे बघा झोपा बरं थोड्या वेळ. तेवढ्यात जीवा नंदिनी सगळेच येतात बरं का तिथे पार्थला भेटायला. काव्या त्याच्याशी चांगलं बोलते म्हणून त्याला आता सुखाने झोप येणार आहे असं तो तिला म्हणत असतो. छान बोलणं दाखवलंय त्यांचं. आता जीवा आल्याला म्हणतो, काय रे भाई हे सगळं काय झालं. मग आता जीवा हा पार्थ म्हणतो, काही नाही रे जीवा, मी बरा आहे. आपल्या माणसाला त्रास होत असेल ना जीवा, तर आपण असं गप्प बसायचं का, सांग बरं. आता नंदिनी पण म्हणते, काय हो पार्थ, अहो माझी बहीण अडकली होती तर मला का नाही सांगितलं, मी आले असते ना वाचवायला. मग थोडे हे मिथुन काका तिथे गंमत करतात, थोडी परिस्थिती निवळावी म्हणून, म्हणजे त्यांना वाटतं गंभीर परिस्थिती नकोय. ते मिथुन काका गंमत करतात आणि म्हणतात, अरे सगळ्या फॅमिलीला बोलवायचं असतं ना, आपण सगळेचे सगळे फायरमध्ये उडी घेतली असती. पण काय रे पार्थ, आता तुला कोणत्या नावाने हाक मारायची सांग बरं. पार्थ देशमुख म्हणायचं का ड्रॅगन म्हणायचं तुला, आग पिऊन बाहेर आला बाबा तू. मग आता तो ठसका लागतो त्या पार्थला. मग जीवा म्हणतो, काका जाऊ
जाऊ दे, नको त्रास देऊ रे त्याला, अरे आपण सगळे बाहेर जाऊयात. मग आता नंदिनी म्हणते हो पार्थ मी ना काव्याला घेऊन जाते, तिला पण बरंच लागलंय ना, थोडी आराम करेल ती घरी, तुम्ही पण आराम करा पार्थ. आता बघा ही काव्या म्हणत असते नको मी थांबते पार्थ जवळ, पण नंदिनी म्हणते नाही काव्या तुला पण बरं नाहीये, चल बरं घरी. मग आता ते मिथुन काका म्हणतात मी थांबतो आणि माझ्या ठेवणीतले जोक पार्थला सांगतो, लवकर बरा होईल तो. तेवढ्यात आता मानिनी येते आणि म्हणते अगं चल काव्या तू घरी चल, मी खिचडी करते, मग तू ये पुन्हा खिचडी घेऊन दवाखान्यात. मग ती सिस्टर येते आणि पार्थचं सामान देऊन जाते यांच्याकडे आणि मग हे सगळेजण घरी जातात. आता काव्या आंघोळ वगैरे करते, ड्रेस चेंज करते आणि पटकन स्वयंपाकघरात येते. तोवर मानिनीने खिचडी केलेली असते. काव्या म्हणते तुम्ही केलीच सुद्धा काकू खिचडी, मी केली असती ना, बरं मी जाते दवाखान्यात. पण मानिनी स्पष्ट म्हणते तू नको जाऊ, विक्रम नेऊन देतील खिचडी. आता काव्या म्हणते असं नका वागू काकू माझ्याशी, हे बघा मला जाऊ द्या, मला काळजी वाटते हो पार्थची. पण आता मानिनीच्या अंगात आलं बरं का प्रेक्षकांनो पुन्हा, आणि तिला जास्ती काळजी वाटते तिच्या मुलांची, असं तिला प्रिटेंड करायचंय. त्यामुळे ती काव्याला खूप बोलते आणि म्हणते तू जायचं नाही, अजिबात जायचं नाही. काय ग काव्या, त्याला जेव्हा तुझं खरं रूप कळेल तेव्हा त्याला किती वाईट वाटेल याचा कधी विचार केला का तू. शेवटी काव्या म्हणते किती विचित्र भवऱ्यामध्ये अडकलोय ना काकू आपण, मी खरं बोलतेय, तुम्हाला विश्वास ठेवायचा नाहीये माझ्यावर आणि मी खोटं बोलत नाहीये याचा पुरावा सुद्धा माझ्याकडे सध्या नाहीये. काकू मी तुम्हाला नाही हो जबरदस्ती करू शकत, पण तुम्ही माझी अडवणूक नाही करू शकत, प्लीज मला जाऊ द्या पार्थ, मी विक्रम काकाकडे जाऊ का. आता ही सहज म्हणते बरं का, काव्या लागली मानिनी अंगात येतं तिच्या आणि ती म्हणते तुला विक्रमकडे माझी तक्रार करायची का, चल चल ना तुला मीच नेते विक्रमकडे, अगं चल कर माझी तक्रार, सांग त्यांना मी तुझ्याशी कशी वागते ते. आता त्या काव्याचा हात धरते, स्वयंपाकघरातून तिला अशी बाहेर आणते ओढत ओढत मानिनी आणि त्या विक्रमच्या समोर आणून ठेवते आणि म्हणते घे कर माझी तक्रार, आता काय बोलायचंय तुला सांग. आता ही काव्या म्हणते अहो बाबा मी गेले असते पार्थला खिचडी घेऊन. विक्रम म्हणतात तू गेली असती म्हणजे तुलाच जायचंय खिचडी घेऊन. मानिनी म्हणते अजिबात नाही, काव्याला खिचडी घेऊन मी पार्थकडे जाऊ देणार नाहीये. विक्रम म्हणतात अगं अशी काय करते मानिनी, शांत होते का तू, जरा शांत बस बरं. आता खरा तमाशा इथून पुढे रंगलाय बरं का. विक्रम म्हणतात अगं तू असा राग नको काढू ग काव्यावर, ठीक आहे तिला पण लागलंय, एवढी थकली आहे ती तरी जाते ना ती. आता रम्या येते बरं का नौटंकी करत, म्हणते मामा मामी तुम्ही आलात दवाखान्यात ना, माझं पार्थ बरं आहे ना. हो मला माहिती आहे तो बराच असणार, आणि मी मंदिरात गेले होते ना, मी देवी आईजवळ प्रार्थना केली, हे घ्या प्रसाद, तुम्ही सगळे प्रसाद घ्या, मला माहिती आहे माझा पार्थ बराच होणार आहे, मी देवी आईला प्रार्थनाच तशी केली आहे. आता लगे वसू आत्याला डोळ्यात पाणी बिणी आलं, काय ड्रामा करतात बघा ना प्रेक्षकांनो. आणि म्हणते कशी की अगं मामी मी न पहाटे 6 वाजताच गुरुजींना अभिषेक करायला सांगितलाय, अगं मी तर म्हणते आपण लघुरुद्र करायचा का. लगेच मानिनी पिघळून जाते बरं का. मानिनीला वाटतं बाई रम्या काय काळजी घेते माझ्या लेकाची. आता जो ट्विस्ट आहे ना प्रेक्षकांनो तो मी तुम्हाला सांगते काय होणार आहे माहिती का. आता या रम्याचं आणि पार्थचं लग्न ठरणार आहे. अरे लिहून घ्या माझ्याकडून बॉन्ड पेपरवर, आणि मग ही काव्या ते लग्न मोडायला पुन्हा येणार आहे. तुम्ही बघत राहा प्रेक्षकांनो, आता हेच होणार आहे आणि हा ट्विस्ट तुम्हाला दुसरं कोणीच सांगणार नाहीये, हे मी खात्रीनिशी सांगते. तर असो, आता वसू आता लगे रम्याला म्हणतात रम्या अगं काय वेडेपणा लावलाय तू, अगं हे सगळं लग्नाच्या बायकोने करायचं असतं बाई, तू कशाला करतेय. आता जी गोष्ट लाजिरवाने सांगायला पाहिजे ती गोष्ट ही मोठेपणाने सांगतेय वसू आत्या. असो, मालिकेतल्या पात्राबद्दल आपण चर्चा करतोय. आता बघा ते विक्रम म्हणतात ताई तू मध्ये मध्ये असं बोलू नको, मला तुझं बोलणं पटत नाहीये. आता लगेच मानिनी म्हणते काय चुकीचं बोलल्या त्या, खरंच बोलल्या ना. अहो हे सगळं लग्नाच्या बायकोनेच करायचं असतं, पण हिला कुठे पार्थची काळजी आहे. लगे काव्या बघत राहते बरं का या मानिनीकडे. ते विक्रम सुद्धा. आता मानिनी म्हणते आपला पार्थ मरणाच्या दारात उभा आहे ते या सगळ्या काव्यामुळे. काय तर म्हणे स्वतःचं घड्याळ घ्यायला गेली म्हणे आगीत, ते घड्याळ मिळालं तेव्हा तर मुद्दाम फोडलं तिने. आता नंदिनी मध्ये येते बरं का प्रेक्षकांनो, आणि फार छान बाजू घेते काव्याची. आता काव्या तर बघतच राहते. आता नंदिनी म्हणते अहो आई तुम्ही गैरसमज करताय, नाही काव्या सगळं करेल पार्थसाठी आणि काव्याच करेल आई. अहो आत्ता आगीतून वाचून तीही घरी आली आहे, तिला पण आरामाची गरज आहे. अहो ती एवढी थकलेली असताना सुद्धा पार्थच्या जवळ जायचा प्रयत्न करते, ती त्याच्यासाठी काय काय करत नाहीये. हे बघा आई म्हणून मी तुमची अवस्था समजू शकते, पण माझ्या काव्याला बोल नका बरं लावू. छान बोलते नंदिनी प्रेक्षकांनो. आता बघा तरीही मानिनीच्या डोक्यात प्रकाश पडत नाहीये. विक्रम म्हणतात अगं मानिनी बरोबर बोलते नंदिनी, अरे मरणाच्या दारात काय सारखं बोलताय तुम्ही, पार्थ बरं आहे त्याला काही झालेलं नाहीये. आता हे विक्रम जेव्हा असं बोलतात ना तेव्हा तिकडे पार्थची तब्येत बिघडली आहे बरं का दवाखान्यात. लगेच वसू आत्या पुढे येतात आणि धिंगाणा करत म्हणतात काही झालं नाही, कसं काय म्हणतो रे विक्रम, मला माहिती आहे
तुला माझ्याशी बोलायचं नाही, तुझी इच्छा नाही, पण लक्षात ठेव मी जे बोलते ते ऐक, आठवायचा प्रयत्न कर. तुला आठवतं का आपली आई काय म्हणायची? आपली आई म्हणायची की देशमुखांच्या पुरुषांना आगीपासून धोका आहे. अरे त्यांच्या पत्रिकेतच तसं लिहिलंय, तुला आठवत नाही का विक्रम? आता हे काहीतरी नवीन तमाशा आहे बरं का प्रेक्षकांनो. वसू आत्या पुढे म्हणतात आपले बाबा आगीमुळे गेले रे. अरे तुझ्या कन्स्ट्रक्शन साईटमध्ये आगीमुळेच अपघात झाला आणि आगीमुळेच आपल्या जीवाच्या जीवावर बेतला आणि आता पार्थ सुद्धा. आता असं बोलून या वसू आत्याने मानिनीला अजून घाबरवलंय. आता इकडे पार्थची कंडिशन खूप क्रिटिकल झाली आहे. आता डॉक्टर लोक त्याला ICU मध्ये शिफ्ट करतात बरं का. आणि आता इकडे या रम्याच्या अंगात येतं बरं का. रम्या म्हणते आज माझ्या पार्थला जे काही त्रास होतोय ना ते सगळं या काव्यामुळे होतंय असं म्हणून आता ही रम्यानं त्या काव्याचा अक्षरशः हात पिरगळते बरं का. आणि म्हणते काव्या माझ्या पार्थला काही झालं ना तर याद राख. प्रेक्षकांना त्या माणसाचं लग्न झालंय आणि ती त्याच्या बायकोला सगळ्यांच्या समोर धमकी देतीये. ते विक्रम आता त्या रम्याच्या अंगावर धावून जातात. नंदिनी त्या रम्याच्या हाताला जोरात झटका देते बरं का आणि म्हणते रम्या उगाच धमकी देते बरं का काव्याला. माझ्या पार्थसाठी तर मी प्रार्थना करतेच आहे, पण आता तू प्रार्थना कर, तू माझ्यापासून वाचली पाहिजे. काव्या बळजबरीच मध्ये करू लागली रम्या. मला की कळलंच नाही हिचं काय चाललंय. असो आता ही नंदिनी म्हणते रम्या चल मागे हो, जे बोलायचं ना ते लांबून बोल. तू पार्थसाठी जे काही करतेस ना त्यामुळे काही तुला काव्याला हर्ट करायचं लायसन नाही मिळालेलं आहे रम्या. लक्षात ठेव ही बहीण आहे इथे समोर तिच्या. आणि आता नंदिनी या मानिनीकडे जाऊन म्हणते अहो आई, अहो ऐका माझं, अहो मी हात जोडते तुमच्या पुढे, अहो काव्याला बोल लावू नका, कृपा करून तुम्ही काव्याची अवस्था समजून घ्या. पण या मानिनीला काही दयाच येत नाही बरं का. नंदिनी म्हणते काव्याचा काही दोष नाहीये हो आई, अहो तिची चूक असती तर मी सगळ्यांसमोर तिला सॉरी म्हणायला लावलं असतं, पण तुम्ही तिला का बोलताय विनाकारण. पण आता नंदिनीचं कोणी काहीच ऐकून घेत नाही बरं का प्रेक्षकांनो. इकडे पुन्हा एकदा पार्थची कंडिशन खूप क्रिटिकल झाली आहे असं त्यांनी पुन्हा दाखवलंय. आता बघा नंदिनी काव्याजवळ येते आणि म्हणते काव्या तुला लागलं नाही ना. त्या रम्याने तिचा हात पिरगाळलेला असतो ना त्यामुळे नंदिनी चौकशी करते प्रेमाने तिची. आता बघा मानिनी लगेच म्हणते देवा ही पोरगी जोपर्यंत माझ्या पार्थच्या आयुष्यात आहे ना तोपर्यंत माझ्या पार्थच्या आयुष्यात काही ना काही वाईट घडतच जाणार आहे. आता एवढं सगळं बोलून पण या मानिनीचं तेच आहे, ये रे माझ्या मागल्या, तिचं तेच चालू आहे प्रेक्षकांनो. बरं एवढं कोडं ठेवलंय तिने सगळ्यांसमोर, नेमकं काय धिंगाणा झालाय तेही ती बाई सांगायला तयार नाहीये ही मानिनी. असो पण आता सगळ्यांना नवलच वाटतंय ना ही अशी का वागते म्हणून. मानिनी असं बोलल्यावर आता विक्रम पुन्हा चिडतात बरं का. पण काव्या म्हणते अगं नंदिनी ताई मी न जाऊ का पार्थकडे? नाही, पार्थला काही मी होऊ देणार नाहीये. काव्या पण खूप भावूक झालेली असते बरं का प्रेक्षकांनो. आता कुठे त्यांचं प्रेम फुलतंय, पण आता ही मानिनी उगाच तमाशा करते असं दिसतंय. असो तर बघा आता इकडे हे विक्रम चिडतात बरं का. कारण मानिनी पुन्हा म्हणते तू पार्थकडे जायचं नाहीस काव्या. आता मात्र विक्रम चिडून म्हणता ए बस कर मानिनी, काय चाललंय तुझं, काय तमाशा लावलाय? अगं मगाचपासून मी बघतोय काव्याशी असं का बोलतेस तू, आणि ही वेळ आहे का तिच्याशी अशा पद्धतीने बोलायची? अगं त्या पोरीची अवस्था बघ जरा. अगं काव्याने घड्याळ फोडलं म्हणूनच ती त्या घड्याळ वाचवायसाठी त्या आगीत गेली ना ती. अगं ते चांगलं बोलायचं सोडून तू तिला वाटेल तसं बोल. काय ग काव्य आता चांगलं वागतीये तर तू तिला वाटेल तसं बोल लावतीयस, असं दोन्ही बाजूने कधीपासून वागायला लागलीस तू मानिनी. आता मात्र मानिनीकडे काहीच उत्तर नाहीये. शेवटी नंदिनी म्हणते आई आपल्या काव्याला प्रेमाची आधाराची आपली गरज आहे सध्या. अहो ती आगीमध्ये बेशुद्ध पडली होती, हॉस्पिटलमध्ये तिला चेक करत होते, पण पार्थच्या काळजीमुळे तिने स्वतःला चेक पण नाही करून घेतला. आई तिला बोल लावू नका. वसू आत्यासारखं तुम्ही तिला बोलताय मला आवडत नाहीये. आता वसू आत्या म्हणतात झालं आलं का माझं नाव मध्ये पुन्हा. अगं तू आणि तुझी बहीण माझ्या भाच्याच्या जीवावर उठलात ग. वसू आत्या पुन्हा या दोघींच्या अंगावर धावून जातात आणि म्हणतात तुम्हाला तुमचे नवरे सांभाळायची अक्कल नाहीये. आणि मानिनीला काय बोलते ग, नवऱ्याला सांभाळायचं म्हणजे करायचं तरी काय हे जरा स्पष्ट सांगावे वसू आत्याने. असो आता पुन्हा इथे तमाशा रंगलाय. वसू आत्या म्हणतात मानिनी आई आहे, तिला त्रास होतोय तर तू तिलाच बोलते का ग नंदिनी? काय ग तुला सांगितलं होतं ना जीवाला आगीपासून धोका आहे सांभाळ, तेव्हा तूही शिकली नाहीस ती गोष्ट आणि तूही जीवाला त्रास होऊच दिला ना. आणि ही काय स्वतःही बाहेर राहिलीच आणि आगीत कुदली स्वतः आणि आमच्या पार्थला कुदवलं, आमच्या पार्थला हिने आगीत ढकलवलं असं म्हणल्यावर का वसू आत्या प्रेक्षकांनो. कुदली हा शब्द मी मनाने लावला. तर असो आता इथे त्यांनी एपिसोड संपवला. आता पुढे कळतं यांना की पार्थची तब्येत क्रिटिकल आहे. आता झालं आलं पुन्हा मानिनीच्या अंगात बेशुद्ध होता ती ओरडते काव्यावर ए तू जायचं नाही म्हणून. अरे देवा आता हसावं की रडावं हा भाग बघून तेच कळेन असं झालंय. प्रेक्षकांनो तुम्हाला एपिसोड दिलाय बरं का न चुकता. झालाय उशीर, रविवार आहे,
समजून घ्या. आणि त्यातनं दिवाळी जवळ आली आणि मुलांना रविवार शिवाय सुट्टी पण मिळत नाही प्रेक्षकांनो. तर असो, असा होता आजचा हा लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा एपिसोडचा रिव्ह्यू. कसा वाटला मला नक्की सांगा आणि प्लीज लाईक करायला आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या भेटूयात काय होतंय ते मालिकेमध्ये ऐकायला. तोपर्यंत टेक केअर मंडळी. तुम्हा सगळ्यांना हॅपी संडे. तसा तर संडे संपला आता, पण आता तुम्हाला हॅपी दिवाळी इन ॲडव्हान्स. आणि तुमची खरेदी झाली का मला नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटूयात उद्या पुन्हा एकदा. तोपर्यंत टेक केअर. धन्यवाद.